दिवसाची सुरुवात येशूबरोबर आपल्याला वेगवेगळा सुगंध ची खूप म्हणजे आवड आहे किंवा आपण तो ओळखतो. बघा की जेव्हा पहिला पाऊस पडतो त्यावेळेस तो मातीचा सुगंध काही वेगळाच असतो आणि तो सुगंध कुठून तरी आला आणि आपल्याला समजतं की त्या ठिकाणी पाऊस पडला आहे किंवा तापलेल्या जमिनीवर कोणतरी पाणी मारलेलं आहे आणि तो सुगंध आपल्यापर्यंत येतो. चुलीवरचं जेवण ही आता फॅशन झाली, परंतु ते चुलीवरचं जेवण बघून आपल्याला आपलं लहानपण आठवतं. तो एक प्रकारचा वास असायचा त्याला आणि तो सुगंध जो असायचा तो आपल्याला आपल्या लहानपणामध्ये घेऊन जायचा की आम्ही पण चुलीवर जेवण वगैरे तयार करायचो. करिन्थकरास दुसरे पत्र ह्यामध्ये पाऊल म्हणत आहे की आपण ख्रिस्ताचे परिमल आहोत. परिमल म्हणजे सुगंध. इंग्लिश बायबलमध्ये त्याचं ट्रान्सलेशन ऑरोमा असं केलेलं आहे 2 Corinthians chapter 2 मध्ये. आणि आपण ख्रिस्ताचा सुगंध आहोत आणि आपल्यामध्ये आपली जर भारतीय संस्कृती बघितली तर कोणी निवडणुकीत विजयी झाला किंवा कोणी काहीतरी मोठं काम केलं अशा वेळेस गुलाल उधळला जातो आणि त्या गुलालाचा पण एक विशिष्ट वास असतो आणि ज्यावेळेस ते विजय संपादन करतात त्यावेळेस तो वास जो असतो गुलालाचा हा सर्वत्र दरवळत असतो. आम्ही एक जे विश्वासणारे आहोत आमच्याकडे हा तारणाचा सुगंध आहे. ख्रिस्ताच्या मरणावर मिळवलेल्या विजयाचा सुगंध आहे आमच्याकडे. आणि जेव्हा आम्ही शुभवर्तमान गाजवतो, जेव्हा आम्ही देवाचं वचन इतरांना सांगतो, तेव्हा देवाचा सुगंध आम्ही सर्वत्र पसरवतो. जेव्हा आम्ही इतर समाजात जातो, विचार करा की आम्ही कुठला सुगंध त्यांच्यामध्ये घेऊन जात आहोत. हा सुगंध बाटलीमधून मिळत नाही, हा आम्ही काही साठवून ठेवू शकत नाही, परंतु जितका जास्त वेळ आम्ही देवाच्या सानिध्यात घालवतो, त्याच्या वचनामध्ये घालवतो, तो सुगंध आमच्यामध्ये आपोआप येतो आणि आमच्या सभोवती आहे तो सर्वांना तो जाणवतो. जेव्हा आम्ही देवाबरोबर चालतो लोकांना एक फरक आमच्यामध्ये दिसतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे 2 करिन्थकरास पत्र ह्याचा 2रा अध्याय 15 वचन 2 Corinthians chapter 2 and verse 15. तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकासंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहोत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.